अर्धा किलोचं बेसन आहे पॉकेटचंच घ्यायचं शक्यतोवर. दळलेलं याचं ते चांगलं राहते. नमस्कार मित्रांनो, रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघा, आता तुम्ही म्हणसाल की आजचा लुक तर वेगळा दिसत आहे राधिकाचा. तर आज होता सोमवार, तर आज पूजा मांडलेली आहे. तर तुम्हाला पूजा वगैरे दाखवते आणि कढाईचं चालू आहे तयारी स्वयंपाकाची. तर रेसिपी काय आहे ती तुम्हाला सांगणार आहे. अर्धा किलोचं बेसन आहे पॉकेटचंच घ्यायचं शक्यतोवर. दळलेलं याचं ते चांगलं राहते. आणि बघा इथं पुऱ्या लाटून ठेवलेलं आहे सर्व. तर आता हे नाही का आपण तळणार आहे, तर आपण नाही काय पहिले भिजून घेतलं हे नाही. हां, पहिले पाण्याने भिजून घेतलं. हां त्याचे गोळे केले मग. हां, त्याच्यात थोडंफार मीठ टाकायचं थोडंसं. आणि पुऱ्या घेतल्या करून हां, पुऱ्या तळून घ्यायच्या. आता तळायचे तर कशा ते सांगणार आहे. तर इथं 2 तळून दाखवणार आहे मी, दाखवले. तर इथं बघा पाक ठेवलेला आहे. तर पाकामध्ये काय घ्यायचं, तर खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि विलायची घेतलेली आहे काढून मिक्सरमधून. तर कशा प्रकारे करतात हे सांगते तुम्हाला, तळून कशा प्रकारे दाखवतात. तर बघा हे असं मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आहे. जास्त हाय गॅसवर पण तळायचं नाही आहे, कारण ते शक्यतो लाल होतात. लाल असल्यामुळे मग ते चवीला पण वेगळेच लागतात. आणि याचा पाक म्हटलं तर पाक एवढं लागण नाही याला. तर पाक जसा लागला तसा टाकायचा याला. आणि याच्यात ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे टाकू शकतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि याचा पण सुगंधित वास येत आहे छान. तर बघा असं काढून घ्यायचं आणि नंतर सांगतेच मी मिक्सरमधून कसं काढायचं काय. तर असं आहे बेसन लाडू म्हटलं तर. कोणी वेगवेगळ्या प्रकारे करते, कोणी भजे काढूनही करते. आणि आम्ही असेच कसे बेसन तळून, हां, बेसन भाजूनही करतात कोणी, वेगवेगळ्या प्रकारे करतात. वेगवेगळे स्ट्रिक सर्वांजवळ आहे. हां, तर बघा आता हे पूर्ण तळून घ्यायचे आहेत. अर्धा किलो आहे त्या. तर अर्धा किलोमध्ये पाक किती लागेल ते ठेवलेले आहे अंदाजे. बस काढून घ्यायचं मंदी गॅसवर. आणि चव म्हटलं तर याची खूप छान चव येतं. इथं बऱ्याच जणांनी केलेले असाल, केल्यावर सर्वांना माहीतच असते कशा प्रकारे असते काय. तर बघा हे नाही का आताच मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर आता मिक्सरमधून काढल्यानंतर याच्यात पाक टाकावं लागते. इथं पाक घेतलेला आहे आणि इथं तूप घेतलेलं आहे. तर पाक टाकून द्याय मग त्याच्यात जसं लागते तसं टाकायचं. आणि नंतर तूप टाकायचं याच्यामध्ये. कोणी तुपामध्ये हे करतं, तुपामध्ये तळतं, पण ते तळल्यानंतर ते पण व्यवस्थित लागतं. तर बघा आम्ही तेलामध्ये फ्राय केलेले आहेत, पहिले तळून घेतलेले आहे आणि तळल्यानंतर नाही का त्याचं चालू आहे लड्डू बनवणं. तर असं आहे लड्डूचं. आणि सर्वाला हेच राहते. तर बघा पाक पण जसं लागते तसं टाकायचा. पाक जास्त आलेला आहे त्याच्यामध्ये. तर कशा प्रकारे बांधलेले असतात ते तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये पाक वगैरे सर्व टाकलेलं आहे आणि विलायची वगैरे ड्रायफ्रूट्स सर्व टाकलेलं आहे. आणि इकडं बांधणं चालू आहेत, म्हणजे पूर्ण हे झालेले आहेत. ते पाकावरती केलेले बेसन लाडू म्हणतात त्याला. तर बघा असे झालेले आहेत बेसन लाडू.
तर तुम्ही पण नक्की करून बघा कसे होतात, तर छानच होतात ते. तर बघा आजची रेसिपी होती बेसन लाडू. तर बेसन लाडू कशा प्रकारे झाले ते तुम्हाला दाखवते. आणि अशा प्रकारे बेसन लाडू केलेले आहेत. तर अर्धा किलोचे झाले ते एवढे. आणि पाक पण नाही का जास्तच घ्यायचा आहे थोडा, म्हणजे 2 कपामध्ये अर्धा किलो साखर टाकायची. आणि कोणी पिठीचे बनवतं, वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, कोणी कशा प्रकारे बनवतात. तर बघा आज मी केलेले आहे पाकाचे. पिठीच केले, साखर टाकायला हां. टाका लागत नाही, पाकळ्या टाका लागत नाही. पाक नाही करायचा, पिठीच्या याला पाक करायचं काम नाही. तर बघा याला पाक करावं लागतं बेसन लाडूला. तर कोणी वेगवेगळ्या प्रकारचे करतात, तर मी अशा प्रकारे केलेले आहेत. तर बघा व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा. तोपर्यंत बाय बाय.